हॅलो हॅलो सेमीफायनलची मॅच लागते सुरुवात. वैभव गोलंदाजी मार्कवर तयार. लीग 2026 चा थरार सेमीफायनल क्रमांक 2. पहिला चेंडू इथे आपण पाहतोय. पहिला चेंडू इथे मात्र सुरुवात होताना हो 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 क्लीन बॉल दांडी गुल फलंदाज बाद. इथे परत एकदा डॉट बॉल डॉट बॉल. वैभव गोलंदाजी मार्ग परत एकदा फटका चांगला केलाय. कव्हर मध्ये केलेला सुंदर फटका आणि ते गडबड गोंधळ चुका चुका चुका. शुभमला चेंडूने दिली एक कल्टी. 4 धावा. चार चेंडू मध्ये 5 धावा आतापर्यंत बनवलेल्या मयूर म्हात्रे. चांगली बॅटिंग सुरू केली. मयूर म्हात्रेच्या बॅट मधला फटका जोरदार. यावेळेस शुभमने टिपला झेल. मयूर म्हात्रेचा संपला खेळ. बॅटर आउट. मयूर म्हात्रे बॅक टू द पवेलियन. मोठी विकेट. नवीन बॅटर प्रथमेश. शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल. वैभव गायकवाड अप्रतिम गोलंदाजी. 5 चेंडू मध्ये 5 धावा दिल्या. 2 विकेट त्याने बाद केल्या. आघाडीचे दोन्ही बॅटर आता मैदानाच्या बाहेर जाताना. हा चेंडू इथे मात्र डॉट बॉल आणि त्याच बरोबर ओव्हरची समाप्ती. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 5 धावा. कितपत धावांचं टार्गेट इथे सेट केलं जाईल. सुफियान पठाण बॅटिंग साठी मैदानामध्ये टीमचा कॅप्टन देखील. आणि सुफियान पठाण सकाळी सांगितलं होतं की जखम झाल्यात, रक्त आलंय. सुफियान पठाणला आता एक क्रिकेट म्हणतंय, तुम मुझे खून दो मैं तुम्हें ट्रॉफी दूंगा. आता पुढच्या इनिंग साठी परत एकदा आपण जाऊया. सुफियान पठाण परत एकदा स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहतोय. हा चेंडू मात्र वेगवान वेगवान. बॅटवरती चेंडू आला नाहीये. चेंडू डॉट बॉल. सुफियान पठाण जबाबदारी घ्यावी लागेल. मोठी जबाबदारी आता खांद्यावरती असेल, कारण आघाडीचे फलंदाज बाद झाले. इथे परत एकदा हा चेंडू हा चेंडू वेगवान. भन्नाट होता वेगवान चेंडू. इथे मात्र हा चेंडू डॉट बॉल. निर्धाव 2 चेंडू बॅक टू बॅक डॉट बॉल. शुभम वलीप एक झेल शुभमने चांगला टिपला होता आणि इथे शुभम वलीपने मात्र गोलंदाजीला चांगली सुरुवात केली. सुफियान साठी 2 चेंडू मात्र डॉट बॉल. तिसरा चेंडू इथे मात्र समोर खेळून काढला. रन घेण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिटची संधी. एक सिंगल रन. सिंगल रनासोबत इथे धावफलक पुढे सरकेल. सिंगल सिंगल के साथ ये मैच आगे बढ़ता हुआ. काफी रोमांचित मैच अब होता हुआ नजर आ रहा है. क्रिकेट एसएमई लीग 2026 रिलेशन. गेंद अच्छा शॉट था यहाँ पे. सामने खेला था, खुद ही फॉलो थ्रू में रोक लिया. कोई रन नहीं. डॉट बॉल. निर्धाव चेंडू मात्र इथे मात्र टाकला जातोय.
एका बाजूने प्रथमेश, एका बाजूने सुफियान. धावफलकाला लावलेला ब्रेक. इथे मात्र गोलंदाजाने स्वतःला थांबवलं. रनअप मध्ये बिघाड झाला होता. डेड बॉल अंपायरनी घोषित केला. 4 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. धावफलकावरती केवळ 6 धावा. प्रथमेश ते मात्र हा चेंडू पुल केला. एक सिंगल रन. सिंगल धावाने धावफलक मध्ये पुढे जाण्याचा प्रयत्न. 1.5 चेंडूचा खेळ पूर्ण झाला. 7 धावा. प्रिसिओल सेशन लेफान टीम मैदानामध्ये दाखल झाली. कल्याणवरनं हा संघ मैदानामध्ये दाखल झालाय. कल्याण मुंबई से आई हुई टीम. आणि इथे पुणेकरांचा त्यांचा पाहुणचार इथे आता त्यांना पाहायला मिळेल. वाईट बॉल. एक्स्ट्रा रन. 1.5 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. 8 धावा. 8 रन ऑन स्कोर बोर्ड. स्लोवर चेंडू. क्लीन बोल्ड. दांडी गुल. बॅटर आउट. बॅटर आउट. आणि ते सुप्रिया नावाचं वादळ मैदानामध्ये शांत केलं गेलं. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 3 बाद 8. आणि पुढच्या समालोचनासाठी आपण जाऊया परत एकदा दत्ता सरांकडे. बोला ओम नमो पार्वती पते हर हर. आवाज नाही आला. मेक युअर नॉइज पब्लिक. बोला हर हर. यस. सेमीफायनलचा दुसरा सामना इथे सुरू असतो. धावसंख्या असे 8 रन. 3 गडी बाद असताना पुढचा चेंडू. पहिला बॉल मैदानाला गुदगुद्या करत पाहायला मिळालेला आहे. श्रद्धा निष्ठा क्रिकेटवरती असणार आहे. तिसरं षटक चालू असताना आपण जर पाहिलं गेलं वैभव गायकवाड बॉलिंग साठी दाखल होताना पाहायला मिळालेले आहेत. संघाची धावसंख्या असेल ती 9 धावा. प्रिसिओल हा बॉल टार्गेट एरिया चुकलेला आहे. फक्त तिथे फलंदाजाने हा प्ले ऑन केलाय. डॉट बॉल आलाय. षटक क्रमांक 3 रंगलेला सामना. मनगटाला मनगट छातीला छाती भिडली असेल. दुसरा सेमीफायनल. पुढचा बॉल. हा बॉल उचलण्याचा प्रयत्न मात्र बॉल निघून गेलाय विकेट किपर कडे. खूप सुरेख असा चेंडू पाहायला मिळालेला आहे. 9 धावा. 3 गडी बाद असणार आहेत. प्रचंड गर्दी आहे. खेळावरती निष्ठा हीच खेळाची ताकद ज्यानं एकत्र आणलं 66 संघांना. पुणे आणि मुंबई क्षेत्रातील सर्व उद्योगरत्न आणि सर्व एकत्र आणण्याचं काम केलं जातंय. क्रिस लीज सेमी लीग पॉवर्ड बाय रिलेशन रिअल टेक प्रायव्हेट लिमिटेड. प्रिसिओल संघ 9 धावा. 3 गडी बाद. ओव्हर नंबर 3 चालू आहे. आणि आता वैभव गायकवाडचा पुढचा चेंडू. 2 विकेट काढले या पठ्ठ्यानं आतापर्यंत. हा बॉल आणखी उडवलाय बॉल. एक बाउन्स तिथे डिरेखीचा प्रयत्न. पंचांचं बोट हवेत असणार आहे आणि आउट होतोय फलंदाज. झालेला आहे. 4 बाद झालेले आहेत. 9 धावसंख्येवरती. कमॉन प्रिसिओल. हा सेमीफायनल सामना आहे. लढावं लागणार आहे कारण खेळ नाही भावल्यांचा, खेळ आहे शुरांचा. तर मैदानात लढायचंय. थोडा मागं पडलाय. आनंद घरात आला आता मैदानामध्ये. आनंद साठी हा बॉल. चांगला फटका आणि तिकडे एक धाव कंप्लीट झालेली आहे. संघाची धावसंख्या आपण जर पाहिलं गेलं 10 रन्स. मात्र 4 गडी बाद झालेला आहे. सुरेख असा सामना. एका बाजूने तुम्ही बघू शकता मॅच रंगलेली असणार आहे. मंगलम योद्धा संघाच्या समोर प्रिसोलचे सर्व हे खेळाडू आहेत. आनंद घरच्या सोबत प्रथमेश दाखल झालाय. प्रथमेश त्याला आता करावं लागेल. स्टँड द्यावा लागेल. धावा करावं लागतील. मैदानामध्ये जिगर दाखवावे लागणार आहे. षटक क्रमांक 4 ची सुरुवात करण्यासाठी गोलंदाज शुभम आलेला आहे. पुढचा बॉल डिलिव्हर करेल शुभम.
हा बॉल चांगला फटका, टकासा आवाज काढलाय ऑन साइडला, जाळीला स्पर्श करत बॉल पुन्हा एकदा गोलंदाजाकडे. धावसंख्या 11, 11 ऑन बोर्ड. 11 धावा झालेल्या आहे. षटक क्रमांक 4 आपण जर पाहिलं गेलं, रंगलेला सामना आपण जर पाहिलं गेलं, गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये ऑफिशियल अटेम्प्ट मिळालेली पुण्याची एकमात्र स्पर्धा. जगाच्या नकाशावरती हे नाव आलंय मित्रांनो. गुगल वरती या स्पर्धेची नक्की चर्चा मात्र बघायला मिळते. इंस्टाग्राम वरती चर्चा असणार आहे. पुणे, मुंबई आणि प्रत्येक बॉक्स क्रिकेट लीग मध्ये जर पाहिलं गेलं, त्या संपूर्ण विश्वाला या स्पर्धेनं नक्कीच इम्प्रेस केलेला आहे, कारण वर्ल्ड रेकॉर्ड केलाय. 12 रन्स, 12 धावा, 4 गडी, 12 षटक क्रमांक जर पाहिलं गेलं, चौथ्या क्रमांकाचं शुभमचा पुढचा चेंडू असणार आहे. हा बॉल मारलेला आहे, सुंदर असा फटका. प्रथमेश केवळ धावसंख्या मात्र 13 रन्स पाहायला मिळणार आहेत. दुसरा सेमीफायनलचा सामना, सर्वांचं लक्ष, हाऊसफुल क्राऊड, पूर्ण टर्फ बॉक्स भरलेला आहे. बॅटिंग करण्यासाठी जर पाहिलं गेलं, आनंद घरात सायकवरती मात्र पाहायला मिळत आहेत. हो हो हो, आनंद मिस झालाय आणि याबरोबर बॉल जाऊन आदळतोय. लाकूड तोड गोलंदाजी शुभम पालिप कडून बघायला मिळाले असणार आहे. जिंदगी का रास्ता आसान नहीं होता, बिना संघर्ष के यहाँ कोई महान नहीं होता, और जब तक ना पड़े हथौड़ी के घाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. 2 फलंदाज बाकी राहिले. 13 वरती 5 गडी, पत्त्याप्रमाणे डाव कोसळलेला आहे. या डावाला वाचवावं लागेल आता प्रिसिओल संघाला. प्रिसिओल प्रिसिएशन पायाला टाकलंय बॉल. वा 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 वा, काय बॉलिंग करताना पाहायला मिळत आहे. घड्याळाचा काटा गर 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 फिरे. अरे समजले का तुले, या संघाचा शुभम म्हणतात मले. आणि जबरदस्त कामगिरी मात्र शुभमने केलेली असणार आहे. 2 खेळाडूंना आउट केलंय. फक्त 6 धावा 11 बॉलला दिलेल्या आहेत. व्हॉट पेस ऑफ बॉलिंग. ओ बिल्कुल 24 कैरेट खरा सोना है खिलाड़ी. क्या बात है शुभम, बढ़िया गेंदबाजी की है. 4 ओव्हरचा खेळ संपला. स्कोर असेल 13, धावसंख्या 13, 5 बाद. वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये स्पर्धा का गेली मित्रांनो, आतापर्यंत तुम्ही बघितल्यास या संपूर्ण स्पर्धेमध्ये धावांचा वर्षाव झालेला आहे. जवळपास 11,507 रन्स, 131 सामने, ज्याच्यामध्ये 1,088 विकेट, 558 चौकार, 552 षटकार. षटकारांचा पाऊस म्हणून ही स्पर्धा गाजलेली आहे संपूर्ण भारतात, संपूर्ण जगामध्ये. आणि गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये ही स्पर्धा नक्की पोहोचलेली आहे. हा बॉल सरळ मारलाय, फिल्डर आहे, धाव घेण्यास नकार दिलेला आहे. नकार दिला इकडे. वा, मंगलम योद्धाची चर्चा झाली मैदानाच्या आतमध्ये. 13 रन 5 गडी बाद. पुढचा चेंडू आपण जर पाहिलं गेलं, नेक्स्ट बॉल, या वेळचा बॉल पंचांचा इशारा वाईट बॉलचा असणार आहे. उद्योगशील, उद्योग रत्न म्हणून ज्यांना बघितलं तर ते श्री मनीजी गुप्ता सर यांचं अतिशय चांगल्या प्रकारचं व्हिजन, स्वप्न दाखवणारे, स्वप्न पूर्ण करण्यासाठी धाडस देणारे. चांगला बॉल उचललाय उचललाय उचललाय. पुण्यात आहे शनिवार वाडा आणि घातलाय प्रथमेंना राढा. षटकार. त्याचबरोबर आम्ही या ठिकाणी धन्यवाद देतो या स्पर्धेच्या नक्कीच डायरेक्टर क्रिस्लीज बिझनेस सोल्युशनच्या रचनाजी गुप्ता मॅडम यांचं देखील खूप खूप धन्यवाद असणार आहे क्रिकेटच्या माध्यमातून. आणि बिझनेस कन्सल्टंट म्हणून आपल्या पाठीशी नेहमी उभे राहणारे आपले लाडके श्री मनीजी गुप्ता सर यांचं देखील खूप खूप धन्यवाद असणार आहे.
नव्या भारताचे एक युथ आयकॉन म्हणून त्यांना आपण बघतोय आज. हा बॉल ठोकलाय या पठ्ठ्यानं बॉल बाउंड्रीच्या बाहेर. 4 रन चौकार. विजलो जरी आज माझा अंत नाही, पेटन उद्या नव्यानं सामंत नाशवंत नाही. वन साइड हिरो, एका बाजूनं खंबीर उभा, परिस्थिती बिकट, प्रथमेश भाऊ तिखट. अशीच कामगिरी मात्र असणार आहे प्रथमेश भाऊची. धावसंख्या 25 धावा 5 गडी बाद असताना आपण जर पाहिलं, हा बॉल पुन्हा एकदा टायमिंग केले. लढतोय फलंदाज फायटर मॅन. प्रथमेश खेळतोय एक षटकार एक चौकार खेळून प्रिसिएशन संघासाठी चांगलं योगदान मात्र दिलेलं आहे. चांगला सामना इथे रंगला गेलेला आपल्याला बघायला मिळतोय. सुपर संडे धमाका 320 प्ले झेन स्पोर्ट्स पार्क मँगो ट्री वर्ल्ड पुणे. सर्वात मोठी बॉक्स क्रिकेट लीग सेमीफायनलचा दुसरा थरार रंगलेला आहे. याच्या अगोदर आपण बघितलं असेल इंडो प्रो चॅम्पियन संघ फायनलला पोहोचलाय. त्यांना त्यांच्या यादीत कोण पोहोचणार? हा बॉल फुलटॉस होता, ऑन साइडला खेळलेला आहे. एका धावेवरती आता स्ट्राईक वरती षटकाची समाप्ती होताना बघायला मिळते आहे. 5 ओव्हरचा खेळ संपलेला आहे. संघाची धावसंख्या असणार आहे 27 धावा 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये. अतिशय अचूक असं स्कोरिंग IPL आणि वर्ल्ड कपचे स्कोरर राहुल इंगवले सरांच्या वतीने आपण बघू शकता. आणि त्यांनी कळवलेलं आहे धावसंख्या असणार आहे. स्कोर काढला 27 धावा 5 गडी बाद 27 फॉर 5 विकेट्स. 27 धावा झालेल्या आहेत. क्रिस लिस बॉस क्रिकेट लीगचा वर्ल्ड कप कोण मारेल बाजी? मुंबई आणि पुण्याच्या संघ खेळाडूंना, सर्व एम्प्लॉईज, ऑफिसचा संपूर्ण स्टाफ देखील मॅच बघायला आलेला आहे. महिला वर्ग देखील मोठ्या संख्येनं, सर्व महिला वर्गाचं देखील स्वागत. आज महाशिवरात्र त्या मंगल दिवशी सर्वांचं स्वागत. ओहो, बॉलला भिरकावण्याचा प्रयत्न, मात्र बॉल निघून गेला विकेट किपर कडे. शानदार बॉल. महादेव आलेले आहेत. महादेवचा पहिला बॉल खूप चांगला मात्र बघायला मिळालाय. महादेव 6वं षटक. महादेव मात्र पुन्हा एकदा नयन म्हात्रे साठी. नयन म्हात्रे मॅन फ्रॉम, हा असणार आहे मुंबईचा खेळाडू नयन म्हात्रे. चांगला बॉल. प्रिसिएशन संघासाठी नयनचा प्रयत्न किती असेल बघूयात. धावसंख्या असणार ती 27 धावा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाल्या. 27 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 5 विकेट. 5 बाद 27 धावा इथे पाहायला मिळतात. पुढचा चेंडू असणार आहे. हा बॉल सरळ मारलेला आहे आणि यस, या बॉल वरती बॉल जाते सीमा रेषा पार. चौकार. हाथ जोड़ के बोली गवर जा, हाथ जोड़ के बोली गवर जा. तीनों लोग बसाए बस्ती में, तीनों लोग बसाए बस्ती में. आप बसे वीराने में जी, आप बसे वीराने में. अजी राम भजो जी, राम भजो जी, राम भजो जी, राम भजो. चांगला बॉल बघायला मिळालेला आहे. नयन महत्वाचा चौकार. 31 धावा झालेला बघायला मिळणार आहे. धावसंख्येमध्ये 6वं षटक मात्र या ठिकाणी सुरू असताना आपण जर पाहिलं गेलं. नेक्स्ट बॉल, नेक्स्ट डिलिव्हरी महादेवची. महादेवचा बॉल. यावेळी देखील धाव घेण्याचा प्रयत्न. 1 धाव पूर्ण आणि बऱ्याच काळानंतर आता आलेला आहे स्ट्राईकवर. आला षटकाराचा बादशाह स्ट्राईक वरती आलाय. नाव असणार प्रथमेश. समोर आहे महादेव. 2 वाघ, 2 चित्ते, 2 टायगर्स आमने सामने मात्र बघायला मिळालेले आहेत. आता खरी मजा. पुढचा बॉल आणि हा बॉल. पंचांचा इशारा वैभव कातोरे सरांनी फेलावले दोन्ही आज समांतर, कारण हा चेंडू असेल खराब दंडित बॉल. 33 धावा 5.5. सेमीफायनलचा सामना सुरू आहे वर्ल्ड राजेश क्रिकेट टुर्नामेंट. हा बॉल
पुन्हा एकदा धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण बघू शकता आणि या बरोबर पंचांचा इशारा येतोय नो बॉल. नो बॉल. महादेवनं नक्की संधी दिलेली असणार आहे. तेहतीस धावा झालेल्या आहेत. महादेव आज नक्कीच विजयाचा त्रिशूल सामना करायचा आहे आता. किस्मत हमेशा बहादूर का साथ देते. आज ताकद दाखवायची असणार. पुढचा चेंडू हो यावेळेचा फिरवण्याचा प्रयत्न. बॉल सुरेख पाहायला मिळाला. षटकाची होतीये समाप्ती. 6 ओव्हरचा खेळ संपला गेला. धावसंख्या असेल 35 धावा. 5 बाद आहेत. चांगली बॅटिंग. 15 बॉलला 22 धावांची भागीदारी या दोन खेळाडूंमध्ये झालेले असताना शेवटचे 6 बॉल बाकी आता राहिलेले आहेत. तेहतीस धावा इथे बघायला मिळत आहेत. आम्ही नक्की सर्वांचा खेद व्यक्त करतो की लिमिटेड साऊंड झोन असणार आहे, त्याच्यामुळे थोडासा आवाज कमी झालेला आहे. त्याबद्दल आम्ही आपला खेद व्यक्त करतो. मात्र थोडासा आवाज शेवटच्या षटकात आलेला आहे. तर शेवटचे 6 बॉल थरार रंगलेला आहे. थँक्यू डीजे. 7वं षटक. कारण नियमाचे देखील पालन केले जाते या स्पर्धेमध्ये. शिस्त आणि आतापर्यंत तेच बघायला मिळालं, त्यामुळे ही स्पर्धा फार उंच असणार आहे. हा बॉल पहिला चेंडू. धाव घेण्यास दिलेली नकार. यावेळेचा बॉल आपण जर पाहायला गेलं चांगला मात्र या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय. सुरेख असा चेंडू या ठिकाणी पाहायला मिळालाय. शेवटचे 5 बॉल. उठा बल्ला लगा दम. पुढचा चेंडू. यावेळेचा बॉल मोठा फटका मारायचा प्रयत्न. आणखीन एक. वा 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 सुरेख बॉल. रफ्तार 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 के सौदागर शैलेश वानखेडे याची चर्चा पहिल्या 2 बॉलला भन्नाट गोलंदाजी पाहायला मिळालेली. नोबलचा इशारा. रन घेण्याचा प्रयत्न. स्ट्राईक मध्ये नयन आलेला आहे. नयन दाखल. फ्रीचा फायदा घेणार का नयन? उघडा डोळे बघा नीट. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. 37 लॉस ऑफ 5 विकेट. काय होतं नयन? जसं नंबर 0 शून्यातून विश्व निर्माण करायला तयार आहे पराक्रमी भीम पराक्रमी योद्धा. फ्रीचा फायदा. सांसें चलने दो और जवानी और दीवानी बनेगी क्या में उबाल है जब तक ये जवानी. और नयन भाऊ की क्या बनेगी ये बॉक्स की लीग दीवानी. मात्र एकच धावेतील समाधान. खूप चांगला शैलेश वानखेड्याचा चेंडू. संघाची धावसंख्या 38. लॉस ऑफ 5 विकेट. शेवटचे 3 बॉल आता बाकी असणार आहेत. शेवटच्या 3 बॉलला बघायचं आता काय घडलं जाते. गोलंदाजीसाठी तयार गोलंदाज शैलेश समोर प्रथमेश पाहायला मिळत आहे. प्रथमेश 16 बॉल 18 ची एक चांगली खेळी साकार करतोय. फुल टॉस बॉल. यावेळेस विकेट. 6वा धक्का. चांगला खेळ. प्रथमेशच्या खेळासाठी त्याचं देखील कौतुक झालेलं आहे डगआउट मध्ये. गोलंदाजीसाठी बॉल तयार. हा बॉल आल्याबरोबर आक्रमण. कुछ ऐसा करके दिखा खुश हो जाए पूरा जहां. यावेळेस आता बाकी 1 बॉल. शेवटचा बॉल. 1 गेंद शेष. क्या उसको बनाएंगे विशेष? क्या बोलती पब्लिक? क्या चाहिए? वी वांट. सिक्सर जाएगा क्या? दांडी गुल होगी. ओ ये शॉट खेला. वहां पे फील्डर मौजूद. वहां पे रन मिलेगा. 1 रन. दूसरा रन लेना चाहेंगे और इसके साथ 2 रन. क्या होने वाले पूरे. डाव संपलेला आहे. 6-7 षटकांचा खेळ संपल्यानंतर पहिल्या डावात सेमीफायनलला बनवले आहेत. महत्वाचा मॅच असणार आहे. कमालीचा सामना. सर्वात मोठा सामना. आणि या सामन्यात
संघाने बनवल्या गेल्या त्या 40 धावा ज्यासाठी 41 धावांचं टार्गेट असणार आहे या सेमीफायनल जिंकायला. कुठे जाऊ नका पुणेकर, बघत राहा थरार क्रिकेटचा महासंघ. देखील पाहावी तर तिसली एसबी लीग 2026 चा थरार तुम्ही पाहावा. ऑपरेटर थोडा आवाज द्या माईकला, थोडा आवाज द्या. आम्ही सावकाश बोलायचा प्रयत्न करतो कारण थोडासा इफेक्ट पाहिजे, कारण ही सेमीफायनल मॅच असणार आहे. थोडासा सहकार्य आम्हाला देखील करायचंय. मंगलम योद्धा संघाला धावसंख्येचा पाठला करायचा 40 रनचा. पहिलं षटक सुरू असताना एक धाव झालेली आहे. पुण्याच्या पुण्यनगरीमध्ये बावधरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत असणार आहे. मंगलम योद्धास शुभम बालिप आणि त्यासोबत आकाश आलेला आहे. जोडी मंगलम योद्धाची आलेली आहे. जगातील, आशिया खंडातील नाही तर संपूर्ण जगामध्ये या स्पर्धेची चर्चा होणार, कारण मोठा कीर्तिमान गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये ही स्पर्धा दाखल झाली असतात त्याचे आपण हिस्सेदार आहोत. यावेळेचा बॉल धडकला होता समोर जाऊन. आपण जर पाहिलं गेलं आकर्षक देखील ट्रॉफीज बघू शकता आलेल्या आहेत. सिल्वर रंगाच्या ट्रॉफीज आहेत. मनाला भावणारी ही ट्रॉफी. इतिहासात नक्कीच जमा झालेली स्पर्धा. वेळ लागल्याशिवाय इतिहास घडत नाही. ऋषिकेश, हो वाईट बॉलचा इशारा या ठिकाणी मात्र बघायला मिळतो आहे. अवांतर धाव असणार आहे. वाईट बॉलचा इशारा. धावसंख्या आपण जर पाहिलं गेलं संघाची धावसंख्या असणार आहे ती 2 धावा. षटक क्रमांक पहिला तिथे ऋषिकेश यांचा आपण बघू शकता. शुभम बालिप आणि समोर असेल आकाश सूर्यवंशी. मंगलम योद्धास बॉल हवे. चांगला सामना नक्कीच बघायला मिळणार आहे. प्रिसिएशन 11 संघ 40 धावा झाल्यात. 41 धावेचं आव्हान असणार आहे. आणि आता मैदानामध्ये मजा येणार आहे कारण 2 वाघ एकमेकांच्या समोर उभे टाकलेले आहेत. चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. वा 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 जबरदस्त चेंडू आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो आहे. मंगलम योद्धास 2 धावा इथे आपल्याला बघायला मिळतील. शुभम आणि ऋषिकेश देखील आपण जर पाहिलं गेलं षटक क्रमांक पहिला मात्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. पुढचा चेंडू आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल बघूयात काय होतं या बॉलला. उचललाय बॉल, लावली ताकद. बॉल मात्र मैदानाला झिंग करत अडवला गेलाय. एकच धावेवरती समाधान. पहिले 5 बॉल 3 धावा. सेमीफायनलचा सामना सुरू असणार आहे. धावसंख्या आपण जर पाहिलं गेलं 3 धावा झालेल्या आहे धावसंख्येमध्ये. षटक क्रमांक पहिलं. पहिले 5 बॉल 3 धावा इथे बनवल्या गेलेल्या बघायला मिळत आहेत. ऋषिकेश पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये डिरेक्ट हिटचा प्रयत्न. 1 धाव. तर मंडळींनो पहिल्या ओव्हरचा खेळ संपला गेला आणि पहिल्या ओव्हरनंतर रन झालेत. मंगलम योद्धास 4 रन्स विदाउट लॉस. 4 धावा झालेल्या आहेत. 4 रन झालेले आहेत धावसंख्येमध्ये. आपण जर पाहिलं गेलं 36 बॉल मध्ये 37 धावांची विजयासाठी गरज. क्रिसली सेमी लीग पॉवर्ड बाय रिलेशन रिअल टेक प्रायव्हेट लिमिटेड. सेमीफायनलचा सामना. उघडा डोळे बघा नीट. नक्कीच हृदयाचा ठोका चुकणारा सामना सुरू. प्रत्येक बॉल एक अप्रतिम असा खेळ सुरू असणार आहे. तर दुसऱ्या षटकाची जबाबदारी घेऊन आलेला आहे प्रथमेश नावाचं वादळ. समोर आकाश वंडर बॉय मंगलमचा. बॉल सरळ मारलाय. रन घेण्याचा संकेत देतोय आकाश सूर्यवंशी. षटक क्रमांक दुसरा आपण या ठिकाणी बघू शकता. ओ नंबर 2 या ठिकाणी सुरू असणार आहे. 4 रन्स मंगलम योद्धा. षटक क्रमांक 2 पहिला बॉल. त्यावरती नक्कीच आपण बघू शकता एक चांगला खेळ सुरू असेल. 4 रन्स झालेले आहेत. जगदे पुणे. पुणे तिथं काय होणे. आता गोलंदाज तयार. पुढचा बॉल. हा बॉल असणार आहे डाऊन दी लेग. कारण ती या क्रिकेटचा उद्देश आहे
कर्मचाऱ्यांमधली एम्प्लॉई मधली संस्कृती वाढवणं क्रिकेटचा खेळ आहे आपला धर्म आणि या धर्माचे आपण रहिवासी आहोत. सर्वांना एकत्र आणलेलं आहे या स्पर्धेनं. थँक्यू क्रिस. हा देखील बॉल अडवला, आडवाच झाला. अगदी स्पीड ब्रेक लावला चेंडूला, रोखला चेंडू या खेळाडूनं. वयवर्ष माहिती नाही मात्र वयाला देखील लाजवलंय सुफियान पठाण की पावर. यस, टाइगर अभी भी जिंदा है. धावसंख्या से सहारन्स. पुढचा बॉल फुलटॉस टाकलाय. आता मात्र पंच देखील तिथे सेफ नाहीयेत कारण पंचांकडे देखील बॉल आता आलाय. धावसंख्या जर पाहिलं मंगलम योद्धा संघ चिवट लढाई कारण सामना प्रत्येक बॉल मध्ये घमासान सुरू. सेमीफायनलचा सामना सुरू आहे. षटक क्रमांक 2 तारे सितारे. इथे तारे आहे, इथे सितारे आहे, इथे मात्र चॅम्पियन्स आहेत. षटक क्रमांक 2 7 धावा. समोर आहे आकाश सूर्यवंशी. फुलटॉस सुफियान पठाण. खूप चांगल्या प्रकारचं या ठिकाणी क्षेत्ररक्षण मात्र बघायला मिळते. मंगलम योद्धा संघ षटक क्रमांक 2 आपण जर पाहिलं गेलं संघाची धावसंख्या असणार आहे ती 8 धावा. 8 धावा इथे झालेला आपल्याला बघायला मिळणार आहे. तर 32 बॉल मध्ये 33 धावांची गरज. हो नक्कीच आपण जर पाहायला गेलं सुरेख असा बॉल या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळालेला आहे. 8 धावा आपण पाहतोय. समीकरण जर पाहिलं गेलं 31 बॉल 33 धावांची गरज. बघायचंय आता कोण बनेल गब्बर शेर. 8 रन्स. वा काय घुमवलाय बॉल भिंगरी सारखा गर्रक्याने बनवलाय. 2 ओव्हरचा खेळ संपला गेलाय. संघाची धावसंख्या 8 धावा आणि आता समीकरण असेल 30 चेंडू आणि सामना जिंकायला मंगलम योद्धा संघाला बनवायच्या त्या 33 धावा. 30 ला बॉल 33 धावांची गरज असणार आहे. क्रिस लीज एसएमई लीग 2026 पॉवर्ड बाय रिलेशन रिअल टेक प्रायव्हेट लिमिटेड. आणि आता समीकरण असणार आहे 30 बॉल 33. चेन खुली की मेन खुली बिलकुल तोड दे दुश्मन की नली. बघायचं आता काय होतंय मैदानाच्या आतमध्ये. मंगलम योद्धास खेळामध्ये आपण सय्यारा मूव्ही बघितला असेल. ज्या सय्यारा मूव्ही देखील या क्रिकेटमुळे दुःख दूर होतं. क्रिकेट टेन्शन फ्री करणारा खेळ आहे. वाईट बॉलचा इशारा बघायला मिळतोय. हेच आहे क्रिकेट. बॉस क्रिकेट लीग आपल्या कॉलेज मधली आपल्या शाळेची आठवण करून देणारी ही एकमात्र स्पर्धा जगातली नंबर 1 बॉस क्रिकेट लीगचा वर्ल्ड कप. मात्र सामना आपण बघू शकता 9 धावा. षटक क्रमांक 3 ची सुरुवात. गोलंदाजीसाठी मात्र गोलंदाज तयार होताना पाहायला मिळतात. पुढचा चेंडू नेक्स्ट बॉल. हो यावेळेचा बॉल देखील गोलंदाज देखील चर्चा नक्की त्याची असणार आहे. एकदम काटाकीर चेंडू टाकलेला आहे. तारेवरची कसरत इथे केली जातीये दोन्ही संघाच्या माध्यमातून. 9 धावा 29 बॉल 32. आकाश मयूर महात्रेचा सामना करेल मुंबई वर्सेस पुणे. आकाश यावेळी देखील बॉल आणखीन एकदा मिस झालेला आहे. ढूंढो रे साजना. 2 चेंडू लगातार डॉट टाकले गेलेले बघायला मिळालेले आहेत. लगातार 2 बॉल डॉट. आणि आता समीकरण आलेलं आहे 28 बॉल मध्ये 32 धावांची गरज. 28 बॉल 32 धावांची गरज. षटक क्रमांक 3 आहे. उचलला बॉल सुपला शॉट पहिल्यांदा बघायला मिळाला. सुपला शॉट नो बॉलचा इशारा. धावसंख्या वाढतीये. मंगलम योद्धा संघाला फ्री हिटचा मौका मिळालाय. धावसंख्या 11 रन्स. बघायचंय आता यावेळेस सुंदर असा चेंडू. नक्कीच आपण जर पाहिलं गेलं
पुण्याचा आहे फेमस चांदणी चौक आणि अख्ख्या भारताला आहे या बॉक्स क्रिकेट लीगचा शौक आणि या बॉक्स क्रिकेट लीगचा सेमीफायनलचा दुसरा सामना सुरू असणार आहे मित्रांनो. 27 बॉल 29 धावांची गरज. बघायचं आता काय होतंय. 27-29 आकाश समोर गोलंदाज लांब रनअप बुलेट ट्रेन वंदे भारत एक्सप्रेस निघाली मुंबईवरून थेट पुण्याला आणि टाकलेला एक सुंदर असा चेंडू डॉट बॉल. अतिशय सुंदर अशी बॉलिंग केली जाते मैदानाच्या आपले मयूर म्हात्रे यांच्याकडून. आपण जर बघितलं गेलं सुंदर गोलंदाजी चालक गोलंदाजी आपण बघू शकता. रन संख्या 12. पंजाबच्या 12 सेक्टरला जन्म झाला युवराज सिंगचा. कॅन्सर होऊन देखील वर्ल्ड कप जिंकून दिलता भारताला. सिक्सर किंग युवराज सिंग. आता मात्र सरळ खेळला गेलाय चांगला चेंडू. सिंगल मात्र आली. संघाची धावसंख्या असेल 13 धावा. तिसरं षटक सुरू असेल 13 रन्स. मंगलम योद्धास आता 25 ला 28. 25 बॉल 28 धावा 25 बॉल. अतिशय सुंदर. सर्वांनी आपले आपले फोन नक्कीच एरोप्लेन मोडला टाकलेले आहेत. आता 25-28 चांगला फटका या ठिकाणी मारलेला आहे आणि वा वा जोरदार टाळ्या वाजवा. बॉलिंग जर आवडली असेल तर 3 ओव्हरचा खेळ संपला गेलाय. 13 रन झाले तर ले जाएंगे विनोद सर ये ट्रॉफी गोल्ड लेके जाएंगे. सुनते हैं आपकी जुबानी में अगली कहानी. अब जीतने के लिए चाहिए 24 में 28. अब कमेंट्री बॉक्स में करते परिवर्तन. इसके बाद जाएंगे सीधा कॉम बॉक्स में हमारे साथी कमेंटेटर विनोद जी सोरगे सर के पास. आइए सर स्वागत है आपका. थैंक यू सो मच दत्ता सर. आपकी रक्षा के लिए जो चाल बदल दे काल का कोई उसका क्या बिगाड़े. जो भक्त है महाकाल का नमो पार्वती पते हर हर. मैच ज्यादा रंगतदार होती है इसमें लीग 2026 पावर्ड बाय रिलेशन टेक प्राइवेट लिमिटेड. 24 चेंडू 28 धावांची गरज. मॅच इथे रंगतदार स्थितीमध्ये. पहिला चेंडू चांगला फटका लॉंग ऑन मध्ये चेंडू खेळून काढला. सुफियान तिथे चूक होणार नाही. एक सिंगल रन. मॅच अंतिम टप्प्यामध्ये पोहोचते. शेवटचे 4 ओव्हर बाकी आहेत. मंगलम योद्धाज बॅटिंग करून मॅच जिंकावी लागेल. मॅच रंगतदार स्थितीमध्ये आहे. सेमीफायनलचा थरार. फायनल मध्ये पोहोचणार कोण. एक स्टेप दूर. एका बाजूने पिंपरी चिंचवड तर दुसऱ्या बाजूने कल्याण मुंबई. या 2 ताकदवार संघादरम्यान सामना सुरू. बॅटच्या समोरून चेंडूला वळवण्यात यश आलं. अपील फार मोठी केली गेली. अपील फेटाळली आहे. 2 ठिकाणी अपील फेटाळतात. एक न्यायालय आणि एक पंच क्रिकेटच्या मैदानामध्ये आणि इथे पंचांनी अपील फेटाळली आहे. मॅच इथे परत एकदा मंगलम योद्धाज पारड जड आहे पण दुसऱ्या बाजूने तशीचे लिलेवान सहजासहजी सामना सोडणार नाही. आज आम्ही लढण्यासाठी मैदानामध्ये दाखल झालोय आणि आज ट्रॉफी घेऊनच जाणार. इथे परत एकदा बॅटची कड आणि यावेळेस बॅटर आउट. मोठा झटका. शुभम विलीप बॅक टू द पॅव्हिलियन. थँक यू डीजे. जबरदस्त गोलंदाजीला सुरुवात. अप्रतिम मारा. क्रिकेटचा एक सुंदर खेळ मैदानामध्ये रंगला गेलाय. लीग 2026. अजून एक विकेट. प्रथमेश काय झेल टिपला. बॅटर आउट. आनंद घरत विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती असेल. 2 विकेट बॅक टू बॅक. 20 चेंडू 27 धावांची गरज. मॅच होती कुठे. आनंद घरतने आनंदाने आणून ठेवली कुठे. 2 विकेट याच ओव्हर मध्ये गमावल्या गेल्या. 14 धावा पूर्ण होतात. 14 रन. इथे जाळं विणलं होतं.
जाळं विणलं होतं. शैलेश वानखेडे नावाचा मासा त्यामध्ये अडकला होता, पण ऐन वेळेला विकेट किपरचं जाळं फाटकं निघालं. चान्स होता, मौका बना था, हैट्रिक चांस था, कैच छूटा, गेंदबाज का दिल टूटा. दिल टूटा है लेकिन अभी भी हम हारे नहीं है, लढेंगे. मॅच रंगतदार स्थितीमध्ये पोहोचत चालली. आनंद घरात परत एकदा गोलंदाजी मार्गवर. हो बाउन्सर बाउन्सर चेंडू, दिशा खराब, संघाची दशा खराब. अतिरिक्त धाव, एक्स्ट्रा रन. 19 चेंडू आणि 26 धावांची गरज. असं वाटलं होतं मंगलम योद्धा एकतर्फी सामना घेऊन जाईल, पण BCS 11 ने मात्र दाखवलं की इथे मुंबईवरनं आम्ही इथे फक्त सुट्ट्या एन्जॉय करायला आलो नाहीये, आम्ही ट्रॉफी घेऊन मुंबईला जाणार आहोत. कसली लीगची ही ट्रॉफी जाणार कुठे हे मात्र पाहावं लागेल. परत एकदा हा चेंडू मात्र डॉट बॉल. शैलेश वानखेडे कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा. चेंडूवरती नजर नव्हती, त्यामुळे धाव मात्र मिळणार नाही. ओव्हरची समाप्ती. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 15 धावा, 18 चेंडू, 26 धावांची गरज. शेवटचे 18 चेंडू 26 धावा. पहिल्या 4 मध्ये फक्त 15 धावा खर्च केल्या, 2 विकेट देखील मिळवल्या. कितली लीग 2026 पॉवर्ड बाय रिलेशन प्रायव्हेट लिमिटेड. गुडीज पार्टनर बालपानी बेकन लाइट. ट्रॉफी स्पॉन्सर विंडसर ग्रुप. काफी बढ़िया माहौल आज मैदान में बनता हुआ, चारों तरफ दर्शक जहां से मैच दिखे वहां पे खड़े होकर मैच का आनंद लेते हुए काफी दर्शक आज इस त्योहार का, क्रिकेट के त्योहार का आनंद लेते हैं. 18 गेंदों में 26 रन की जरूरत. गेंदबाजी के लिए अब है गेंदबाज ऋषिकेश. 15 धावा आतापर्यंत बनवल्या जातात. हा चेंडू इथे मात्र हवेत. रन इथे मिळणार नाही, रन इथे मिळणार नाही. चेंडू डॉट बॉल. आकाश सूर्यवंशी. आज आकाशला मात्र जे करायचंय ते आकाशला करायचंय. चांगली बॅटिंग करायला लागेल. 12 धावा 12 चेंडू मध्ये आतापर्यंत 7 धावा बनवल्या, पण मॅचचा 7-12 अजून नावावर करणं बाकी आहे. 15 धावा. स्टेपाडून खेळण्याचा प्रयत्न होता. एक सिंगल रन आणि सिंगल सोबत इथे धावफलक पुढे सरकेल. 16 धावा झाल्या. 16 चेंडू शिल्लक देखील आहे. 16 चेंडू मध्ये 25 धावांची गरज. मंगलम योद्धा आज सहजासहजी मॅच सोडणार नाही. प्रयत्न मात्र त्यांचा देखील सुरूच आहे, आणि त्या प्रयत्नाची पराकाष्ठा आज मैदानामध्ये पाहूया. गाजवेल कोण? परत एकदा डॉट बॉल. इथे आज शैलेशची बॅट मैदानामध्ये बोलणं बाकी आहे. अजूनही शैलेशच्या धावा बाकी आहेत. जो तपते है, जो घिसते है, वही शूरवीर कहलाते. आणि आज तुम्हाला शूरवीरचा किताब मिळवायचा असेल तर मात्र इथे धावा बनवावे लागतील. ऋषिकेश व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रनाने मात्र इथे वाढ होईल. एक्स्ट्रा धावा इथे येतात. व्हाईट बॉल. 15 चेंडू आणि आता बनवायच्या त्या 24 धावा. मॅच संपली नाहीये, कारण अजूनही मॅच मध्ये बरचसं गणित बाकी आहे. मगाशी देखील आपण पाहिलं की 4 ओव्हर मध्ये ज्या टीमने असं वाटलं की मॅच संपवली, जिंकली आहे, पण नंतरच्या ओव्हर मध्ये बॅटरने जो धुमाकूळ घातला तिथे मात्र चॅम्पियन्स फायनल मध्ये पोहोचले. फटका जोरदार. इथे चेंडू हवेत. सिंगल रन घेण्याचा प्रयत्न, आणि ते घडतंय काय? हायवे वरून गाडीने असा टर्न घेतला, पण सुखरूप आपल्या घरट्यामध्ये पोहोचलाय. बराचसा राग शैलेशच्या चेहऱ्यावरती दिसून आला, कारण तिथे धडक झाली असती तर शैलेशचं काय बिघडलं नसतं, पण गोलंदाजचं काय बाकी राहिलं नसतं, कारण लक्ष त्याचं नव्हतं. शैलेश वेगाने धावत आला होता. 14 चेंडू आणि 23 धावांची, पण शैलेशने स्वतःला देखील वाचवलं आणि गोलंदाजाला देखील वाचवलं. ऋषिकेश परत एकदा गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू ऋषिकेशचा व्हाईट बॉल. खराब चेंडू. इथे जर असेच व्हाईट बॉल येत राहिले ना तर मॅच जिंकणं अवघड होऊन जाईल, कारण धावा इतक्या नाहीयेत की इथे तुम्ही व्हाईट बॉल टाकताल. इथे येणारे व्हाईट बॉल म्हणजे आधीच कर्जबाजारी आणि त्यात उसनं मागून खाणारा शेजारी. त्यामुळे उसनं मागून खाणाऱ्या शेजाऱ्याला लांब ठेवावं लागेल. ऋषिकेश परत एकदा गोलंदाजी मार्कवर. फटका जोरदार, आणि इथे स्टॉप केलाय. रन मिळणार नाही. चेंडू डॉट बॉल.
13 चेंडू 22 धावांची गरज. क्रिस्टल लीग 2026 चा थरार. पावर्ड बाय रिलेशन रिएटेक प्रायव्हेट लिमिटेड. शेवटचा एक चेंडू आणि हा चेंडू परत एकदा ऋषिकेशचा खराब होता. ऋषिकेश मात्र इथे धावा खर्च करतोय आणि त्या मात्र मंगलम योद्धा संघासाठी मंगल 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 ठरत आहेत. 13 चेंडू 21 धावांची गरज. शेवटचे 13 चेंडू बनवायचे 21. बन बाउंडचा इशारा देखील कळवलाय. ऋषिकेश परत एकदा राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करताना. खोलवर टप्प्यात चेंडू खोलवर टप्प्यात चेंडू समजू शकला नाहीये आणि त्याच बरोबर ओव्हरची समाप्ती. शेवटचे 12 चेंडू 21 धावांची गरज. शेवटचे 12 चेंडू 21 धावा. पाहूया कोणत्या गोलंदाजाकडे चेंडू सोपवला जाईल. 12 चेंडू 21 धावा. मंगलम योद्धाज की प्रिसिजन 11 कोणता संघ बाजी मारेल. चला जास्त वेळ घेऊ नका मीटिंग, वेळ वाचवा. शेवटचे 12 चेंडू 21 धावा. 5 ओव्हर मध्ये 20 झाल्या. 12 चेंडू मध्ये 21 बनवायचे आहेत. आकड्यांचा खेळ. आता उलटा खेळ पहा. 21 धावा बनवायच्यात. चेंडू शिल्लक आहेत 12. 12 ला उलट करा 21 होईल. 21 ला उलट करा 12 होईल. उलटा पालट करावी लागेल तर मॅच जिंकता येईल. उलट सुलट खेळ करावा लागेल. 12 चेंडू 21 धावा. गोलंदाजी मार्कवर आलाय आनंद घरत. 2 विकेट आनंदने मगाशीच घेतल्या होत्या. आनंद घरतच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळेल शैलेश वाडकेळे. गोलंदाजी मार्कवर आनंद. पहिला चेंडू फटका जोरदार. गॅप गॅप गॅप. सुफियान फक्त प्रेक्षक बनून राहिला. चेंडू सीमा पार चौकार. चौका लगे तो दिखा. गोलंदाज म्हणला असेल ये मैच काफी इम्पोर्टेंट है. सुफियान कहा था तेरा ध्यान. गेंद गई बाउंड्री के पार. 4 रन. यस सुफियान ने प्रयत्न शेवटपर्यंत केला होता. ये सिर्फ मजाक चल. सुफियान काफी अच्छी फील्डर है. 11 गेंदों में 17 रन. अब इस बार सुफियान को देखते रहना पड़ेगा. गेंद जाएगी बाउंड्री के बाहर. 4 रन. लगे तो दिखा. बापरे. सिक्सर लगे तो. मुख्यमंत्री कोण करायचा याच्यासाठी देखील एवढी चर्चा झाली नसेल तेवढी चर्चा 2 चेंडूवरती 2 चौकार आल्यानंतर झाले. फटका मात्र इथे जबरदस्त खेळला शैलेश वाडखेडेने. दाखवून दिलं मंगलम योद्धा आज नावात योद्धा आहे. आम्ही लढण्यासाठी मैदानामध्ये आलोय आणि लढणार देखील मॅच जिंकणार देखील. शेवटचे 10 चेंडू 13 धावांची गरज. ज्या आनंदने मात्र मगाशी सामना रंगवला तोच आनंद या सामन्याचा रंग बेरंग करून टाकतोय. फुलटॉस आणि हा देखील चौकार. 3 चेंडूवरती 3 चौकार. जसा चौकार गेला ना क्षेत्ररक्षकाने प्रयत्न देखील केला नाही उडी मारायचा. पण राम सरांनी जवळपास तिथे 10-15 उड्या मारल्या जागेवरती. 4 धावा. 4 रन. 4 रन. सामना 9 चेंडू 9 धावांवरती येऊन पोहोचलाय. क्रिस्टल एसएमई लीग 2026 या स्पर्धेचे किती गुणगान गाऊ. शेवटचे चेंडू 9 धावा बनवायचे 9. फुल टॉस. फुल टॉस. मॅचची पूर्ण हवा काढून टाकणारी ओव्हर झाली ही. आनंद घरत फार महागडा ठरलाय. मोक्याच्या क्षणी 3 चौकार. शैलेश वाडखडे तेही खेळले फटके खडे खडे आणि बडे बडे. शैलेश वाडखडे 33 धावा. 2 बॅटर आउट 33. 5.4 चेंडूचा खेळ इथे पूर्ण झालाय. 8 चेंडू 8 धावांची गरज. 8 गेंदे 8 रन.
फटका इथे मात्र चांगला खेळला, एक सिंगल धाव. आता सामना बराचसा सोपा झालाय मंगलम योद्धा संघासाठी. योद्धाच मैदानामध्ये लढतायत, ते लढतायत की मॅच खेचून घेऊन जातात. 7 चेंडू 7 धावांची गरज. मॅच संपली नाही. आज दिवसभरामध्ये झालेल्या सर्व मॅच तुम्ही पाहिल्या असतील ना, ह्या कट टू केट नेक टू नेक मॅच मैदानामध्ये सुरू आहेत. प्रत्येक मॅच एका परीस एक मॅच नक्की पाहायला मिळाली. भारी मॅचेस पाहायला मिळाल्या. झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाला हरवलं, ती मॅच पाहण्यात जेवढी मजा आली नसेल ना, तेवढी मॅच या मॅच मध्ये मजा येते. 7 चेंडू 7 धावांची गरज. हो इथे डॉट बॉल आनंदचा शेवटचा चेंडू मात्र डॉट बॉल. मॅच संपली नाहीये, मॅच अजून देखील जिवंत आहे. शेवटचे 6 चेंडू 7 धावांची गरज. 6 चेंडू 7 धावा हे समीकरण मैदानामध्ये असेल. हे 6 चेंडू आता फार महत्वाचे आहेत. या 6 चेंडू मध्ये रोकावं लागेल. या 6 चेंडू मध्ये धावा बनवाव्या लागतील 7, तर फायनलचा प्रवेश. आणि इथे जर चुकलात तर मात्र या स्पर्धेच्या बाहेर. इथे प्रत्येक चेंडू, प्रत्येक डॉट बॉल, प्रत्येक धाव ही मात्र महत्वाची असेल. सुफियान पठाण अनुभवी गोलंदाज. ज्या जखमा झाल्या हातावरती, जे रक्त वाहिले मैदानावरती, आज त्याचा हिशोब लागेल. कष्टाचं फळ मिळेल, पण आज चांगली गोलंदाजी करावी लागेल. सुफियान पठाण, सुफियान पठाण चेंडू इथे मात्र मागच्या बाजूने यष्टी उद्ध्वस्त करेल. क्लीन बोल्ड, फलंदाज बाद. शेवटचे 5 चेंडू 7 धावांची गरज. सुफियान पठाण मॅच परत एकदा खेचण्याचा प्रयत्न करतोय. हो इथे हा चेंडू इथे आपण पाहतोय डॉट बॉल. सुफियान पठाणची जबरदस्त गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरती बॅटरने मात्र बँक उघडली होती, बँकेत पैसे भरले, खातं खोललं, वॉचमॅन पुढच्या दरवाज्यात ठेवला. सुफियान पठाणने मागच्या दरवाज्याने चोरी केली, मागच्या बाजूने स्टंप उखाडला आणि बॅटरला आउट केलं होतं. 4 चेंडू 7 धावांची गरज. सुफियान पठाण आज अनुभवपणा लावून गोलंदाजी करतोय, कारण त्याला ट्रॉफी घेऊन जायची आहे. इथे 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 घडतंय काय घडतंय, काय बिघडतंय. आनंद घरतला झाले तरी काय, का तो एवढा मागे थांबला होता. स्टंपच्या जवळ असता तर विकेट होती. आनंद घरत चुका मैदानामध्ये घडतायत, त्या चुका टाळायच्या आहेत. सुफियान पठाण मैच मात्र खेचलिए. एक गलती करे उसे अनजान कहते, दूसरी गलती करे उसे नादान कहते, तीसरी गलती करे उसे शैतान कहते, जो गलतियों पे गलती करे उसे पाकिस्तान कहते, जो हर गलती को माफ करे उसे मेरा प्यारा हिंदुस्तान कहते. बोलो भारत माता की. 3 चेंडू शिल्लक. परत एकदा वेगवान फटका, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, नजर हटी, दुर्घटना घटी, रन आउट. बचाव हल्ला, बचाव शोर. पब्लिक तुम्ही होताय का बोर, वाजवा टाळ्या. मॅच आता मात्र शेवटच्या 2 चेंडूवरती येऊन पोहोचलीये. शेवटचे 2 चेंडू 5 धावा, आखरी 2 गेंदे 5 रन. शेवटचे 2 चेंडू 5 धावा. जे मगाशी झोपले होते ते उठून बसलेत, जे उठून बसलेत ते उभे राहिलेत, जे उभे राहिलेत ते टाळ्या वाजवत आहेत, जे टाळ्या वाजवत आहेत ते हाताची नख खात आहेत. थोड्या वेळी पुन्हा हात खाऊन टाकतील. शेवटचा 1 चेंडू 4 धावा. मॅच संपली नाहीये. मोक्याचा क्षण. शेवटचा 1 चेंडू 4 धावा. नजर असेल सुफियान वरती, नजर असेल अविनाश केदार वरती, नजर असेल या मॅच वरती, नजर असेल प्रेक्षकांच्या हावभावावरती.
चेहऱ्यावरती कोण जिंकणार कोण हारणार क्रिस्टीस एसएमएल लीग 2026 चा थरार. एक चेंडू 4 धावा. मॅच आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. शेवटचा एक चेंडू 4 धावा. फटका खेळलाय इथे एक सिंगल आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न दुसरी धाव रन आउट आणि त्याचबरोबर Oh, this. Check. Mic check. Team Presiho Precision 11 into the final. Well played, Mangalam Yodhas. Well played, Pressy Hole. It was a match worth watching. बहुत ही अच्छा गेम दिया आप लोगों ने. बहुत congratulations, Pressy Hole Precision 11. Mangalam Yodhas, many congratulations. बहुत tough fight दिया आप लोगों ने. I request Mangalam team to please come inside the turf. Mangalam team, please अंदर आइए. Can I have the music, please? सुफियान पठाणच्या बहुत ही डोळ्यामध्ये बढ़िया match पाणी थी. आलंय. काय As a मॅच spectator, झाली हम लोगों सगळ्या को बहुत टीमच्या अच्छा लगा आप डोळ्यामध्ये लोगों को पाणी आहे. देख के. Music little louder, please. हाथ जोड़ के बोली गवर जा, हाथ जोड़ के बोली गवर जा, तीनों लोग बसाए बस्ती में, तीनों लोग बसाए बस्ती में, आप बसे वीराने में जी, आप बसे वीराने में, अजी राम भजो जी, राम भजो जी, राम यस भजो जी, पोस्ट मॅच प्रेझेंटेशन. गाणं बदला जरा नाचू द्या आम्हाला. डीजे दादा थोडा गाणं बजाव डान्स के लिए. पर आप जैसे बोला विंसर ग्रुप मैन पोस्ट मैच प्रेजेंटेशन. अब इस मैच का मैन ऑफ द मैच दिया जाएगा. गुड स्पॉन्सर मालपानी बैक एंड लाइट की तरफ से एक गिफ्ट हैम्पर और उसके साथ विंसर ग्रुप की तरफ से एक आकर्षक ट्रॉफी देखिए यहाँ पे सम्मानित किया जाएगा. मिस्टर उज्जवल सर, आपसे अनुरोध है कि आप टर्फ पे आ जाइए. मिस्टर उज्जवल सर, उनके शुभ हाथों से ये मैन ऑफ द मैच का पुरस्कार दिया जाएगा. मिस्टर उज्जवल सर, आपसे अनुरोध है कृपया आप टर्फ पे आ जाइए. उज्जवल जी आप इस टर्न पे आ जाइए. Crisalian Ujjwal Nikam from Outdo Furnishings. We request you to please come on the turf. Okay, and the Windsor Group Man of the Match Award. Windsor Group Man of the Match Award for this semi-finals match goes to one and only Prathamesh from Pressy Hall Precision 11. इस मैच के मैन ऑफ द मैच मिस्टर उज्जवल सर के शुभ हाथों से मैन ऑफ द मैच दिया जाएगा. I request Crisalian Prashant Mungare to please come near the dais to be there for the giving of the Man of the Match trophy along with Crisalian Ujjwal Nikam. और इसके साथ थैंक यू डीजे.
विंडसर ग्रुप की तरफ से आकर्षक ट्रॉफी, विंडसर ग्रुप ट्रॉफी स्पॉन्सर उनकी तरफ से आकर्षक ट्रॉफी। मैन ऑफ द मैच प्रथमेश बरगड़े। थैंक यू डीजे। हेलो उज्ज्वल जी मदत तिकडनं उज्ज्वल सर तिकडनं अरे आप बीच में आइए प्रथमेश। एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मंगलम योद्धा संघासाठी देखील, त्यांनी देखील टफ फाईट दिली। मंगलम योद्धा जबरदस्त खेळले। खर तर मंगलम योद्धासाठी एक डायलॉग आहे, तुझे तेरी जीत मुबारक जिक्र तो मेरी हार का होगा, तुझे तेरी जीत मुबारक जिक्र तो मेरी हार का होगा, जीतते तो काफी है शायद ही आज मुझसा कोई हारा होगा, शायद ही मुझसा आज कोई हारा होगा। टीम मंगलम योद्धा हार्ड लक, खूप छान खेळलात मित्रांनो। आओ आओ देखा मैंने गेम बट बहुत क्या मैच था। Please cheers for Christian SME. Hip hip, hip hip, hip hip. Yes, कल्याण से आया मेरा दोस्त मैच को जीतने। सपनों को आज उड़ान मिली, मेहनत को पहचान मिली, हर संघर्ष की हर बूंद से नई सुबह की शान मिली। दफ्तर की राहों से हेलो निकलकर हेलो मैदान टीम मंगलम में योद्धा पहुंचे संकल्पों की अग्नि लिए। टीम मंगलम योद्धा फोटोशूट साठी या। टीम मंगलम योद्धा, टीम मंगलम योद्धा फोटोशूट साठी येते। टीम मंगलम योद्धा फोटोशूट साठी या। यतिन जी इधर आइए, उज्जवल इधर आइए, हरीश हरीश छोटे सपनों से बड़ी उड़ान, साहस से भरे अरमान, उद्योगों की शक्ति लिए आज खड़ा है सारा अभियान। एक लक्ष्य, एक विश्वास, एक धड़कन, एक प्रयास, मैदान से लेकर विश्व तक गूंजे हमारा उल्लास। मित्र का विश्वास, यही हमारी पहचान, हर खिलाड़ी आज बना है भारत की सच्ची शान। क्रिसलिस क्रिसलिस यहाँ पे देखिए क्रिस्टल पवन बम रेडी लगाओ, 2026 की please। ट्रॉफीज आपको दिखाई जा रही है। सारी ट्रॉफीज आज इन सारी खिलाड़ियों को मिलने वाली है। पाटीवारांच्या शुभ हातामध्ये या ट्रॉफी जोरदार टाळ्या होतात या ट्रॉफीसाठी। फायनल मॅच आहे या ट्रॉफीज आज पूर्ण मैदानामध्ये फिरवल्या जात आहेत। ही ट्रॉफी आज जिंकणार कोण?
या ट्रॉफीसाठी युद्ध होणार आहे, या ट्रॉफीसाठी संघर्ष होणार आहे. 2026 powered by Relation, Tech 5 Limited. Food sponsor, Malpani Weekend Light. Trophy sponsor, Vincent Group. मेरी एक सुनो अंतर्यामी, मेरी एक सुनो भोले स्वामी. Thank you so मैं तो much. दासी जन्म जन्म की. सर्वांना विनंती आहे टर्फच्या बाहेर या. सर्वांना विनंती आहे टर्फच्या आतमध्ये कोणीच थांबू नका. सर्व खेळाडूंना विनंती आहे, आता टर्फच्या बाहेर या. सर्वांना विनंती आहे, टर्फच्या बाहेर या. आतमध्ये कोणी थांबू नका, ही विनंती आहे सर्वांना. एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे. गाहे तव जय गाथा. जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की, भारत माता की. जो बरा नहीं भाव से बहती, जिसमें रसदार नहीं, वो हृदय नहीं पत्थर है, जिसमें स्वदेश का प्यार नहीं. बोलो भारत माता की. I request both the witnesses to please come on the turf for the toss. I request both the witnesses to please come inside the turf for the toss. Thank you so much, players. You can have your verification of the playing done. Only the captains of both the teams stand here. दोनों teams के captain आ जाइएगा. Umpires. Witnesses. Thank you. Can we have some music before the toss, please? I request Praveen ji to please do the toss for the finals of the tournament. I get it. Heads it is. Pressy Hall chooses to bat first. Infro champions are going to roll the ground with the fielding. All the best Infro champions and Pressy Hall. We stand for the photograph. Umpires, have your pitch ready. Thank you so much, sir. Thank you. I request just one picture on that side. They need it in that frame. Thank you.
8 main players. Players, please stand in the line there for the lineup picture. Pressy Hole captain. Mayur, आइए, intro captain. Both the umpires of the finals. Advocate Balasaheb sir and CA Litin, I request you to be there in the picture, please. Thank you so much. We now declare the turf open for the finals of the Chrysalis Premier League to begin. All the best for the teams. Thank you so much. عندي خوش فصلة يا اخي تفوز والله خوش رقصة يا اخي تفوز عندي خوش فصلة يا اخي تفوز والله خوش رقصة عندي لك رقصة قوية يا الحبيب سمها صبوحة خطبها نصيب مد يدك كنا بتعطيها كف وهز شجبك هيل خليك شديد عطني رقصة وفريسة زيد عليها شوي عندي ليزة حق المحتر اللي نعرفه صيده مسوي لي وقفة دار رهيبة هيا نسوي رقصة हेलो फाइनल मैच के लिए शुरुआत होगी लार्जेस्ट बॉक्स के टूर्नामेंट की फाइनल